आपण पाहताय करवीर निवासिनी लाईव्ह न्यूज चॅनल। नेत्यांना सांगितलं होतं त्यावेळेस नाही कचरा काढा, मग का नाही काढला? तुमचं काम नाही का बघायचं मी काढला साहेब तेवढंच नाही, तुमच्याकडे घंटागाड्या आहेत ना, ते एवढी जर भरलेली घंटागाडी असली तर ह्यातनं पडणार नाही रस्त्यावर। दुसरी गोष्ट, तुम्ही नागरिकांना आव्हान करताय ओला कचरा वेगळा करा, सुका कचरा वेगळा करा। रोज सकाळ संध्याकाळ तुमची ते म्युझिक लावलेल्या गाड्या फिरत असतात, ओला वेगळा करा, सुका वेगळा करा, बरोबर आहे? मग त्याचं तुम्ही परत काय करता? ते असं एकत्र करतात आणि ते कचरा डेपो मध्ये एकत्र जातात। दुरुस्ती करून घ्या कधी? 2 दिवसात। तर 1 महिना झाला ही अशी कंडिशन आहे। नाही 2 महिने असताच बराच वेळ काढलेला आताच दुसरं, तुमचा कचरा हा रस्त्यावर पडतो। आताच मगाचाच विषय हे मगाचा विषय नाही साहेब, तुम्ही येत नाही विषय निपटायला, म्हणून हा मगाचा विषय आहे। तुम्हाला ह्या गोष्टी कितीतरी वेळा सांगितल्या, तुमच्या नगरपालिकेच्या गाड्या ह्या कासला जातात कचरा आणायला हॉटेलवाल्यांचा, पण इथं नागरिकांसाठी त्या 4 फेऱ्या वाढवू शकत नाही का? असं ह्या आपल्या गाड्या नाही तर प्रायव्हेट गाड्या आहेत। साहेब मी बातमी लावली, मी शिवसाहेबांना तुम्ही नाही म्हणून ढकलू नका काय? नाही म्हणून ढकलू नका ना साहेब। तुम्हाला हा कचरा जर बाहेर पडलाय, तुम्ही त्या सोसायटीवर काय ऍक्शन घेतली? दाखवतो म्हणजे दुसरी गोष्ट, थांबा, सगळीकडं जो कचरा पडलेला असतो, मेन तुम्हाला सांगते, तुमचं अजिंक्य कॉलनीच्या भोवती सगळीकडे कचरा पडलेला असतो, तिथं कुठं झोपडपट्टी आहे? नाही, सगळा सुशिक्षित वर्ग आहे। तुमच्या कोर्टच्या शेजारी जो ओढा आहे, तो ओढा जाऊन बघा, त्याच्यात सगळीकडे कचरा पडलेला आहे। सगळे हातगाडीवाले संध्याकाळचा येतात, तिथं कचरा रिकामा करतात। तिथं तुम्हाला जो कचरा पडलाय त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की हा हातगाडीचा कचरा आहे। कुठल्या म्हणजे बिगरीतल्या पोराला पण सांगूल की तो हातगाडीचा कचरा आहे। त्या शीतला देवी मंदिराच्या तिथं कलेक्टर ऑफिसच्या समोर कोपऱ्यावर कचरा असतो, तिथले जे दुकानदार आहेत त्यांचा तो कचरा असतो। ते सुशिक्षित आहे काय? तुम्ही त्यांच्यावर कारवाई करता? आपण त्यांना पत्र दिले की प्रत्येक ठिकाणी पुढं काय कर्मचारी हे वर्ष तिथं कचरा पडतो। दंड करा तुम्ही। दंडाचं पावत्या पण चालू केले किती केले दंड आतापर्यंत? 10 ते 15 लोक किती दंड किती गोळा केला? 180 रुपये कचरा टाकण्याचा दंड आहे। पण ते सगळ्यांना 10 लोकांना आपण केले, आता चालू केले आपण कंटिन्यू। नाईटला पण आपले कर्मचारी थांबतात। कोण कर्मचारी थांबतात नाईटला? तुमच्या वॉर्डात कुठं कचरा नाही? जिथं जिथं आम्ही आता उभे केलेत माणसं तिथं तिथं कमी होत आले, आता थोडं हळू कमी होईल। आणि माणसं काढली की परत पडणार। आपण कंटिन्यू माणसं ठेवणार पावती पडतं, गरीबाला परवडत नाही ब्रँडेड दारू। गाद्या तिथं टाकलेल्या आहेत, डायपर्स टाकलेले आहेत। मग याला जबाबदार कोण? ती माणसं टाकतात हे तुम्हाला माहिती आहे ना? चला तुम्ही जाऊन या तिथं।